कामेरीत एकाच रात्री 2 घरांवर चोरट्यांचा डल्ला. 13.5 तोळे सोने चांदीसह 20 लाखांचा ऐवज लंपास. वाळवा तालुक्यातील कामेरी येथील श्री भवानी मंदिर परिसरात चोरट्याने रविवारी दिनांक 23 ऑगस्ट रात्री धुमाकूळ घालत एकाच रात्री 2 बंद घरे फोडली. या चोरीत तब्बल 13.5 तोळे सोन्याचे दागिने, चांदीचा ऐवज आणि मौल्यवान साहित्य असा सुमारे 20 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. या धाडसी चोरीमुळे कामेरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्री भवानी मंदिराशेजारी सदाशिव रंगराव पाटील यांचे राहते घर आहे. रविवारी दुपारी शेतातील गाय व्याल्याने पाटील यांचा मुलगा व पत्नी गावातील जुन्या घराकडे गेले होते. रात्री त्यांनी तेथेच मुक्काम केला. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. लोखंडी कपाट फोडून 12 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. त्यानंतर दुसऱ्या मजल्यावरील तिजोरीही फोडून कपडे व महत्त्वाची कागदपत्रे अस्ताव्यस्त केली. सोमवारी सकाळी सदाशिव पाटील घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. यानंतर चोरट्यांनी लगतच्या बाबासाहेब आनंदराव पाटील यांच्या बंगल्याला लक्ष्य केले. बाबासाहेब पाटील हे शनिवारीच कुटुंबासह पुण्याला गेले होते. चोरट्यांनी बंगल्याच्या पाठीमागील लोखंडी दरवाजाला उघडून पाणी सोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोठ्या लोखंडी पाण्याने कुऱ्हाडीच्या साहाय्याने आतील लाकडी दरवाजा तोडला. बेडरूममधील दोन्ही लोखंडी कपाटे टिकाव खोरेच्या साहाय्याने फोडून 1.5 तोळ्याचे ब्रेसलेट, चांदीचा करवट व इतर मौल्यवान साहित्य लंपास केले. विशेष म्हणजे घटनास्थळी चोरट्यांनी वापरलेली कुऱ्हाड, टिकाव आणि खोरे आढळून आले आहे. सोमवारी दुपारी पुण्याहून परतल्यानंतर बाबासाहेब पाटील यांच्या निदर्शनास घरात चोरी झाल्याचे समजले. घटनेची माहिती मिळताच ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले असून घटनास्थळावरून चोरट्यांचे ठसे अन्य पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणाचा ईश्वरपूर पोलीस कसून तपास करत असून चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी, मिरज.